लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिल्लीतील आंदोलनाच्या घटनेमुळे संपूर्ण भारत देश हादरून गेलेला आहे आणि दिल्लीमध्ये सोनम सरांच्या समर्थनार्थ उपोषणासाठी जे बसलेले विद्यार्थी होते त्यांच्यावरती पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि त्याचे पडसाद बघता बघता संपूर्ण देशभरामध्ये उमटले आणि त्याला बार्शी देखील अपवाद ठरलेली नाही. आज बार्शीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला आणि बार्शी शहरामध्ये व्यापाऱ्यांनी देखील बंदला प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली आहे. आणि बार्शी शहरातील काही वकील बांधव आहेत, आज आपण त्यांची चर्चा करणार आहोत की हे जो प्रकार घडत आहे दिल्लीमध्ये हे नेमका कितीपत योग्य आहे किंवा काही या प्रकाराबाबत न्यायाधीशांनी सुद्धा काही वक्तव्य केलेले आहेत ते कितीपत योग्य आहे त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. बार्शी वकील संघाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. सर, संपूर्ण देशामध्ये सध्या एकच चर्चा ते म्हणजे दिल्लीचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीचार्ज झाला, अगदी जनावरांसारखं त्यांना बळवलं गेलं आणि न्यायाधीशांना प्रश्न विचारले असता न्यायाधीशांनी सांगितले की मला असे व्हिडिओ बघायला वेळ नाही. तर ही न्याय संहिता नेमकी कुठं चाललेली आहे, हा देश नेमका कुठं चाललेला आहे, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सुद्धा त्याचे एक अंग आहात. खरं पाहिलं तर जो विद्यार्थ्यांवरती जो हल्ला झालेला आहे तो खरंच निषेधार्ह आहे. त्याचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो. नीट पेपर जो आहे तो फुटलेला होता आणि त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी जे जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन सुरू केलं होतं सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली, ते अतिशय शांततेत चाललेलं होतं आणि कुठल्याही पद्धतीचा त्यांच्याकडून हिंसाचार किंवा अनैतिक प्रकार वगैरे काय घडलेला नव्हता. ते अतिशय शांतपणे त्यांचं आंदोलन करत असताना तिथं त्यांना देशातून अतिशय विद्यार्थ्यांचा मोठा सपोर्ट होता आणि तो सपोर्टाची खरं तर दखल घेऊन केंद्र सरकारने योग्य ते कार्यवाही करणं अपेक्षित होतं. परंतु केंद्र सरकारनं तिथं त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा पेपर फुटणार नाहीत याला कोण जबाबदार आहे याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता जे आंदोलनात विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांच्यावरती पोलिसांनी अमानुष असा छळ केलेला आहे, त्यांचे मारहाण केलेले आहे. त्याच्यामध्ये एक विद्यार्थिनीचं सुद्धा मयत झालेली आहे. ही घटना खरंच म्हणजे फार मोठी निषेधार्ह आहे. याचा मी वकील संघाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो. जे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला मी पाठिंबा देतोय आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण केली त्या घटनेचा निषेध करतो. देशाचे पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळातील जे काही नेते मंडळी आहेत, सत्ताधारी विशेषतः, यांनी जबाबदारपूर्वक वागलं पाहिजे. त्यावेळेस जनतेला ते सांगू शकतात की जबाबदारी काय असते ती. आणि आता जर पाहिली परिस्थिती तर या देशाच्या राज्यकर्त्यांच्या किंवा राज्याचे राज्यकर्ते जे आहेत यामध्ये कुणीच जबाबदार असा मंत्री किंवा प्रमुख दिसत नाही. त्यामुळे हा असंतोष वाढायला लागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यापेक्षाही पेपर फुटतो हे मान्य आहे सरकारला, परंतु त्यामध्ये कोण कोण आहे, कुठपर्यंत ही लिंक गेलेली आहे. जर समजा बिहार पासून ते लातूर पर्यंत कनेक्शन असेल तर यात काही 10-15 लोकांचा समावेश नाही, हजारो लोकांचा यामध्ये समावेश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझं तर असं म्हणणं आहे, पेपर लीक करतात, पेपर फोडतात आणि त्यातून ते उद्या डॉक्टर होणार आहेत म्हटल्यानंतर काय उपचार करणार आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भ्रष्ट यंत्रणा निर्माण झाली, प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्ट यंत्रणा निर्माण झाली. त्यामुळे आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर अनेक ठिकाणी तहसीलदारांच्या वगैरे तक्रारी येतात की निकालाच्या वगैरे मध्ये पैसे किंवा आर्थिक गैरव्यवहाराच्या त्यांचे 50-50 दलाल आहेत, ही अशी माहिती आहे. आता मग शिक्षण मंत्र्याचा ह्यामध्ये सहभाग 100%, शिक्षण मंत्र्याचा सहभाग असल्याशिवाय पेपर लीकच होऊ शकत नाही असं प्रामाणिक माझं पण मत आहे. कारण ही यंत्रणा साधा उदाहरण सांगायचं म्हटलं तर साध्या हायस्कूल मधला 9वीचा पेपर लीक करता येत नाही, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जबाबदार आहेत. आणि इथं नीटचा पेपर लीक होतो आणि त्याचं समर्थन करणारी यंत्रणा तयार झाली. ह्याच्या इतकं दुर्दैव देशाचं काही नव्हतं. 75 वर्षाच्या इतिहासात आपण जगात महासत्ता बनायची स्वप्न बघत असताना जर पेपर लीक करून जर पास होणारी जर आज उद्या नवयुवक यायला लागले आणि अभ्यास करणारी लोक जर उद्या शेतामध्ये काम करायला लागले किंवा बेकार राहायला लागले तर ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव असतं. म्हणून हा असंतोष आहे, तरुणांचा असंतोष आहे आणि ह्याच्याकडे सुद्धा राजकीय चष्मातून जर सत्ताधारी बघत असतील. यापूर्वी मला आठवतंय, कारण अनेक ठिकाणी आम्ही काम करत असताना पाहतो
की यापूर्वी कधीही कोणत्याही आंदोलनाला राजकीय कलर देण्याचं कुठल्याही सत्ताधाऱ्यानं काम केलं नाही. परंतु सत्ताधारीच विरोधकांच्या विरुद्ध आंदोलन करत असतील तर ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे. म्हणजे आंदोलनाला तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना, तुमच्या मागण्या मागत असताना आणि शासन दरबारी प्रश्न मांडत असताना जर समजा सत्ताधाऱ्यातले काही पदाधिकारी त्या विरोधकांच्या विरोधात आंदोलन करत असतील तर ही कसली शाही म्हणायचं. त्यामुळं ही घटना प्रचंड भयानक आहे. देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासात काळीमा फासणारी ही घटना आहे. त्यामुळं मी ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. अनेक वर्ष आपण या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. हा, पाठीमागच्या 30 वर्षापूर्वीची लोकशाही आणि आताची लोकशाही यामध्ये तुम्हाला नेमका काय फरक जाणवतो? फारच फरक झालेला आहे. पूर्वीची लोकशाही आणि आताची लोकशाही यामध्ये अनेक प्रकारचे बदल झालेले आहे. ह्यात हुकुमशाही, दडपशाही या सध्या लोकशाहीमध्ये चाललेल्या आहे. उदाहरणार्थ पेपर लीकची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांना घेण्याच्या ऐवजी त्याच्यावर कुणी जबाबदारी लादत नाही किंवा त्याला कुणी राजीनामा मागणी करत नाही. वरिष्ठांना दबाव आणला तर राजीनामा देऊ शकतो. त्यांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे गरजेचं आहे. यापूर्वी रेल्वेचे ऍक्सिडेंट झाले, बरेच घटना घडल्या होत्या. रेल्वे मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेले आहेत. अशाच प्रकारे शिक्षण मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा त्याला वरिष्ठांनी राजीनामा देण्यास भाग पाडावं. आणि ह्या झालेल्या घटनेचे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विद्यार्थ्यावर छळ झालेला आहे. पोलिसाच्या काठीला खिळे मारून विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे. विद्यार्थ्याच्या तशा प्रकारच्या जखमा शरीरावरच्या अनेक पाहिलेले आहेत. आणि आपण सर्वजण पाहत आहोत. त्या विद्यार्थ्यावर अमानुष प्रकारचे छळ झालेला आहे. त्याचा निषेध करतो. विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्याच्यात जे मृत्युमुखी पडली आहे सुश्री राव, त्याला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यानंतर जे आहे विद्यार्थ्यांचं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जे आंदोलन करण्याचं, लोकशाही मार्गाने आंदोलन करणे वगैरे, हे पूर्ण मुस्कटदाबी चालू आहे आता सध्या तर. आणि ह्याचा पूर्ण घटनेचा आम्ही निषेध करतो. नैतिक जबाबदारीचं करून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो. जबाबदार घटकांना अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. स्टेटमेंट तसं व्हायरल होत आहे. ठीक आहे, एकंदरीत या सर्व लोकशाही ही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे. इथं काय व्हायला लागले माहिती का, की लोकांनी लोकांसाठी नाही, राजकारण्यांनी राजकारण्यासाठी आणि त्यांच्या मुलाबाळासाठी चालवलेली ही लोकशाही. कारण ह्यांची जर गोरगरिबाची मुलं एखादी एक्झाम अभ्यास करून ती कॅन्सल होत असेल आणि 2-2 वर्षे 18-18 तास अभ्यास करून जर ते त्या परीक्षेची तयारी करत असतील आणि ते अचानक रद्द होते आणि पेपर फुटतो, त्यांच्या पुढे काय पर्याय राहणार आहे? हे 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 ऐकूनच स्तब्ध व्हावं वाटतं की विद्यार्थ्याच्या आत्महत्या ही पुढची गोष्ट आहे, पण विद्यार्थ्याच्या मनात घालमेल काय चाललेली आहे ही कोण ओळखायला तयार आहे का? बरं, ते विद्यार्थी कुठले आहेत? विद्यार्थी आहेत काबाड कष्ट करणारे, गरिबीतले. आणि गरिबीला तुम्ही कॉक्रोच, मच्छर म्हणजे ह्याच कॅटेगरीत जर असेल सगळं, तर मग गरीब काही जनावरासारखं वागवणार आहात का? ही लोकशाही अपेक्षित नाहीये आणि नव्हती पण. आणि तुम्ही शांततेत मोर्चा काढत असताना ठीक आहे ना, संसदेत भारतातलीच युवा पिढी येत होती ना, त्यांना सामोरे जाणं हे तुमचं कर्तव्य होतं. तसं न करता एवढे बॅरिकेड्स, एवढे खिळे ठोकलेले काठ्या, हे यूज कुणावर करताय? युवा पिढीवर. इकडे भाषणात म्हणायचं युवा शक्ती हमारे देश के लिए, अभिमान का, गर्व का, अशी भाषा वापरायची. आणि दुसरीकडे त्यांच्यावर लाठ्या. ही कुठली लोक आहेत? आपलीच आहेत ना. त्यांच्या संग संभाषण करू शकत होतं सरकार, ती संधी सरकारनं घालवली. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा मनापासून निषेधच आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी आणि लिएबिलिटी हा एक प्रकार असतो. तुम्ही प्रत्येकच वेळेस अधिकाऱ्यावर नाही टाकू शकत, कारण अधिकारी सही करायच्या अगोदर 50 वेळा विचारतो वरिष्ठांना, स्वतः काहीच करत नाहीत.
आणि प्रत्येक वेळेस उठायचं काहीतरी झालं की अधिकाऱ्यावर शेकायचं. अहो मग तुम्ही बसलात कशासाठी तिथं? हा, सर्वोच्च लियाबिलिटी कोणाची आहे? मंत्र्यांचीच आहे ना. मग ते तेवढी लियाबिलिटी कमीत कमी एवढं तरी अपेक्षित होतं की आपण हुन पुढे येऊन राजीनामा द्यायला पाहिजे. ते झालं नाही म्हणून ही युवा शक्ती एकत्रित झाली. बरं, ते संसदीय मार्ग नाही, संविधान 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 संविधान. आता कुठं होतं पोलीस मारताना संविधान? पोलिसांनी लाठी हल्ला केला, कुठं होतं तो? नाही नाही, त्या पोलिसावर FIR नाही का होऊ शकत? हा, ते नाही नाही, रितसर मागणी करणं आमचा कॉन्स्टिट्युशनल अधिकार नाहीये का? हा, मग त्यांनी मारलं की त्यांना माफ, आणि मुलांनी थोडं आंदोलन केलं की त्यांच्यावर FIR. ही कुठला प्रकार आहे? कुठली लोकशाही आहे? आणि खरंच पुढची पिढी आमची काय होईल, गुलामीत जाईल का अशी भीती वाटायला लागली. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा निषेध आहे.